नमस्कार. तर वॉच टाईम आणि 365 डेचा जो रूल आहे यूट्यूबचा, याच्याशी रिलेटेड तुमचेही काही प्रश्न असतील तर आज तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या या व्हिडिओमध्ये मी अगदी योग्य प्रकारे आणि तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मनातही प्रश्न पडतो का तुम्हाला की तुमच्या डॅशबोर्डवरचा वॉच टाईम कमी होतो किंवा वॉच टाईम नक्की मायनस का होतो? अर्नच्या पेजवरचाही मायनस होतो कधी कधी वॉच टाईम. त्याच प्रकारे 365 डेजचा जो हा रूल यूट्यूबने आपल्याला दिलेला आहे चॅनल मॉनिटायझेशनसाठी, तो नक्की कशा प्रकारे वर्क करतो ह्या 365 डेजशी रिलेटेडही खूप साऱ्या लोकांचे खूप सारे प्रश्न आहेत आणि तुमचाही असाच काहीसा प्रश्न ह्या दोन्ही गोष्टींशी रिलेटेड असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी पूर्ण पहा. नमस्कार. तुम्ही जर अजूनही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असणाऱ्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 365 डेजचा रूल काय सांगतो? तर यूट्यूब काय म्हणतं, हे 365 डेज म्हणजे कोणत्याही प्रकारचं कॅलेंडर इयर नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं फायनान्शियल इयर नाहीये. तर ज्या दिवशी तुम्ही तुमचा पहिला व्हिडिओ आपल्या ह्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करणार तो झाला तुमचा फर्स्ट डे. त्याच्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि अशा प्रकारे तुम्ही 365 डेज पूर्ण करून इथे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम ह्या 365 डेजमध्ये अगदी पूर्ण करायचं आहे आणि लगेच तुम्हाला यूट्यूब मॉनिटायझेशन देणार. आता लगेच देणार का? तर नाही, त्याचे खूप सारे फॅक्टर्स आहेत. त्याप्रमाणे तुम्ही यूट्यूबच्या टर्म्स आणि कंडिशनमध्ये बसणारा जर व्हिडिओ एव्हरीडे बनवला तर तुम्हाला हे मॉनिटायझेशन अगदी पटकन मिळून जाणार आहे. तर ठीक आहे, आता आपण एक क्रिएटर झालेलो आहे तर आपल्याला यूट्यूबच्या टर्म्समधून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. इथून पुढे कुणीही बोलायचं नाही की 1 वर्ष लागतं मॉनिटायझेशनसाठी, तर काय बोलायचं 365 डेज लागतात. आता हा जर 365 डेजचा पिरियड संपला आणि तुमचं चॅनलचा क्रायटेरिया पूर्ण नाही झाला तर काय होईल? तर तुमचे ते व्हिडिओज जे पाठीमागचे आहेत, डे 1चा व्हिडिओ तो डिलीट होणार का? की यूट्यूब त्याला कन्सिडरच करणार नाही? तर असं काही होणार नाहीये. फक्त त्या दिवशी ज्या दिवशी तो तुम्ही व्हिडिओ शूट केलेला त्या दिवशी तुम्हाला तो वॉच टाईम मिळालेला फक्त आणि फक्त तेवढा वॉच टाईम कमी होतो. फॉर एक्झाम्पल, एक व्हिडिओ आहे त्याला तुम्हाला 100 तासांचा वॉच टाईम मिळालेला आहे, पण सुरुवातीच्या दिवसामध्ये त्याला 2 तास मिळाले. ओके, पहिल्या दिवशी तो शूट केलेला आहे त्याला 2 तास मिळाले, दुसऱ्या दिवशी त्याला अजून 1 तास मिळाला, असे ॲड होत होत ते 100 झालेले आहेत. आणि सडनली 1-2-3 महिन्यानंतर तुमचा तो व्हिडिओ सपोज खूप जास्त चालायला लागला आणि अचानक तुम्हाला 30-40 तासांचा वॉच टाईम एक 4-5 महिन्यानंतर मिळाला. आता काय होणार जेव्हा तुमचं मॉनिटायझेशनचे 365 डे संपणार आणि 366 डे स्टार्ट होणार, तेव्हा पहिल्या दिवसाचा म्हणजेच हा व्हिडिओ, त्या व्हिडिओचा जो पहिल्या दिवशी मिळालेला वॉच टाईम म्हणजे 2 तास ते मायनस होणार. तिसऱ्या दिवशीची तशीच राहणार. मग नेक्स्ट डे पुढे कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर हा सेकंड डेचा वॉच टाईम कमी होणार. अशा प्रकारे तुमचा अचानक वॉच टाईम कमी होत नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही प्रकारचे 365 डेजच इथे कन्सिडर होतात. तर फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, तुमचे जे काही व्हायरल व्हिडिओज गेलेले आहेत त्या दिवशी तुम्हाला खूप मोठा फटका पडणार आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करणार आहात तर तो चांगल्या पद्धतीने अपलोड करा आणि त्यातून तेवढा वॉच टाईम जर गेन झाला तर मॉनिटायझेशन तुम्हाला पटकन मिळेल. अदरवाईज कोणत्याही 365 डेजमध्ये तुम्हाला हे मिळू शकतं. आता ही कन्सेप्ट तुम्हाला कळालेली आहे का? कोणतेही 365 डेज हा जो वर्ड मी यूज केलेला आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अजून एक मी तुम्हाला एक्झाम्पल देते. सपोज तुम्ही 1 तारखेला एक व्हिडिओ बनवला. आता जानेवारी टू डिसेंबर्स घेऊ, तुम्हाला ते इझी प्रकारे कळेल. 1 जानेवारीला तुम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याला तो व्हिडिओ आहे एव्हरग्रीन टाईपचा. ठीक आहे, आणि त्याला हळूहळू व्ह्यूज येतात, पण कंटिन्युअस डिसेंबरपर्यंत त्याला व्ह्यूज आलेले आहेत. आता तुमचा डिसेंबरच्या 31ला 365 डेज कंप्लीट झालेले आहेत. आता तुम्ही पुन्हा नेक्स्ट इयरला जानेवारीच्या 1 तारखेला व्हिडिओ बनवला तर तुमचा तो पाठीमागच्या वर्षी 1 तारखेला जो बनवलेला व्हिडिओ आहे त्याचे त्या दिवशीचे फक्त जे वॉच हावर्स आहेत ते मायनस होणार आणि पुढचे वॉच हावर्स तुमच्याजवळ तसेच राहणार आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन होत असतं. आता त्या पहिल्या व्हिडिओचं काय होणार? त्याचा वॉच टाईम तर त्या दिवशीचा डिडक्ट झाला. आता त्याच व्हिडिओला तुम्हाला सेकंड इयर म्हणजे नेक्स्ट इयरमध्ये आफ्टर 365 डेज
त्याच व्हिडिओला जर तुम्हाला आजही व्ह्यूज येत आहेत, ओके, नेक्स्ट सर्कलमध्ये आलेले आहे मी, मग त्या व्हिडिओचे व्ह्यूज जर आजही येत आहेत तर तो वॉच टाइम कन्सिडर होणार का? तर हो, तो व्हिडिओ चालत आहे तुमचा, त्याचे आजही व्ह्यूज येणार आहेत, तर त्या व्हिडिओला आज जेवढा वॉच टाइम मिळतोय तो देखील काउंट होणार. हे सगळं कंपाऊंड सिस्टम आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पूर्णपणे बाद केला जात नाही. त्या व्हिडिओचे व्ह्यूज तुम्हाला आज येत आहेत, आज तुमच्या चॅनलवर वॉच टाइम वाढत आहे, तर आजचा 365 डेज हा आजचा दिवस पण त्या 365 डेजच्या सर्कलमध्ये बसतो, ठीक आहे. म्हणजे तुमचा खूप बेनिफिट होतं. आणि मला तर वाटतं की 1 वर्ष संपल्यानंतर वॉच टाइम जो मायनस होतो तो खूप कमी प्रमाणात, कारण का सुरुवातीला 4 महिने आपल्याला एवढा जास्त वॉच टाइम मिळत नसतो, पुढे जाऊन आपला चॅनल ग्रो होत असतो आणि नंतर जास्त प्रमाणात वॉच टाइम आपल्याला मिळत असतो. तर सुरुवातीचा पिरियडमध्येच मला वाटतं 365 डेज झाल्यानंतरही 1-2 महिन्याच्या पिरियडमध्ये तुमचे मॉनिटायझेशन शक्य होऊ शकतं. पण ह्या गोष्टी ना तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजेत. हे म्हणजे क्लॅरिटी न घेता जर तुम्ही काम केलं आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला आत्ता माहितीच नसत्या तर योग्य प्रकारे तुम्ही ते काम करू शकला नसतात आणि मग मॉनिटायझेशन कुठेतरी पाठीमागे राहतं. म्हणून ह्या गोष्टी सांगणं मला वाटलं की थोडंसं महत्त्वपूर्ण आहे. आता दुसरी गोष्ट आहे ती बिफोर मॉनिटायझेशन तुम्हाला फक्त वॉच टाइम गरजेचं आहे का? 4000 तास तुम्ही कंप्लीट केले, तुमचं चॅनल मॉनिटाईज झाला. आफ्टर मॉनिटायझेशन तुम्हाला आता 4000 तासांची गरज नाही आहे असं आहे का? तर नाही. हा जो 4000 तासांचा वॉच टाइम आहे तो तुम्हाला थ्रू आउट तुम्ही जेवढे दिवस इथे काम करत आहात हा क्रायटेरिया तुम्हाला मेंटेन करून ठेवायचा आहे नंतर. म्हणजे 4000 तासांच्या खाली तो वॉच आवर्स नाही जायला हवेत. बरं झालंच कधी असं की 4000 तासांपेक्षा तुमचा वॉच आवर्स कमी झाला तर यूट्यूब तुम्हाला तुमचं मॉनिटायझेशन कॅन्सल करणार आहे का? तर नाही, असं काही होत नाही. तुमचा वॉच टाइम सपोज 4000च्या खाली आलेला आहे आणि सलग तुम्ही 6 महिने एकही व्हिडिओ पोस्ट केला नाही, ठीक आहे. सपोज तुमचा वॉच आवर्स 4000च्या खाली आलेले आहेत आणि सलग 6 महिने तुम्ही तिथून पुढे एकही व्हिडिओ पोस्ट केलेला नाहीये, इन दॅट कंडिशन तुमचं मॉनिटायझेशन कॅन्सल केलं जातं. अदरवाईज असंच मॉनिटायझेशन यूट्यूब काढून घेत नाही. एकदा चॅनल तुमचं मॉनिटाईज झाला नंतर तुम्ही सेफ आहात. पण एकच कंडिशन आहे, तुम्हाला कन्सिस्टंट व्हिडिओज टाकायचे आहेत. आता नंतर असा प्रश्न येतो की अजून कोणत्या दृष्टीने आपण त्या वॉच टाईमकडे बघू शकतो? तर आपण जो व्हिडिओ बनवतो त्याच्यावर ॲड लागतात आणि ॲड्स थ्रू आपली अर्निंग होते. तर तुमच्या मॉनिटायझेशनच्या नंतर ज्या व्हिडिओला खूप जास्त वॉच टाईम मिळत आहे त्या वॉच टाईममधून तुमची खूप जास्त अर्निंग होते. म्हणून या दृष्टीने देखील तुम्हाला वॉच टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. आता 365 डेजमध्ये तुम्ही जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओचं अर्निंग तुम्हाला लगेच मिळणार आहे का आफ्टर मॉनिटायझेशन? तर नाही, त्याचं अर्निंग तुम्हाला मिळत नाही. ते सगळे व्हिडिओ फक्त मॉनिटायझेशन क्रायटेरियासाठी बनलेले आहेत, ठीक आहे. मग मॉनिटायझेशनच्या नंतर त्या व्हिडिओच्या व्ह्यूज आफ्टर मॉनिटायझेशनही तुम्हाला मिळत आहेत. म्हणजे हे वर्ष पूर्ण झालं, इथे माझं चॅनल मॉनिटाईज झालं, आता मी नेक्स्ट झोनमध्ये गेले. आता ह्या झोनमध्ये असताना त्या व्ह्यूज मला येत आहेत. आजच्या डेटला त्या व्हिडिओच्या व्ह्यूज मला येत आहेत. तर त्या व्ह्यूज अर्निंगसाठी काउंट होणार का? तर हो, होणार. पण कधी? ज्यावेळेस फ्रेश व्ह्यूज येतील आफ्टर मॉनिटायझेशनच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी सपोज फ्रेश व्ह्यूवर आला आणि त्याने माझा पाठीमागचा व्हिडिओ बघितला तर त्या एका व्ह्यूजचा इथे अर्निंग ॲड होणार, ठीक आहे. तर पाठीमागचे व्ह्यूज जे असतात त्याचं अर्निंग मिळतं का? तर सरळ नाही. खूप सारे व्हिडिओज सांगतात तुम्हाला की तुम्ही काम करणं सोडू नका, कारण का तुमचे डॉलर्स बनत आहेत आणि YTubeवर नेऊन तुम्हाला ती अर्निंग दाखवली जाते. तर मला असं वाटतं की त्यांना स्वतःलाच माहिती नाही आहे किंवा कुठेतरी ते आपल्या क्रिएटरला म्हणजे फसवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर असं काही कुणी सांगितलं तर विश्वास ठेवू नका, पारदर्शकता असावी. आता तुम्ही यूट्यूबवर काम करता तर तुम्हाला छोट्यातल्या छोट्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर वॉच टाईम का कमी होतो? तर वॉच टाईम कमी होण्याची एक कारणं तुम्हाला साधारण सांगते. डॅशबोर्डवरचा वॉच टाईम कमी होतो कारण का 28 दिवसांचं तिथे दिलेलं असतं, लिहून दिलेलं आहे. मग विचार करायचा 28 दिवस आहेत, 28 दिवसांचाच राहणार. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली पहिल्या दिवसाचा कमी होणार.
कमी झालेला काही मायनस होतो का किंवा तुम्हाला मिळत नाही असं नाही. कमी झालेला कुठे जातो, ॲनालिटिक्समध्ये जो असतो व्ह्यूजच्या पुढे एक वॉच टाईमचा कॉलम असतो, तर त्या ॲनालिटिक्सच्या कॉलममध्ये जो 7 डेजचा असतो तिथे जाऊन तो ॲड होतो आणि नंतर मग त्या 7 डेजचा पुढे अर्नच्या पेजवर ॲड होतो. असा तो पूर्ण कॅल्क्युलेट होऊन जातो अर्नच्या पेजवर. ठीक आहे. 7 दिवसांचा गॅप असतो ते पेज अपडेट होण्यासाठी. तर इथेच मला एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला ॲड करायचा आहे. सपोज तुमचं मॉनिटायझेशन एक नेक्स्ट मंथमध्ये पूर्ण होणार आहे, 365 डेज पूर्ण होणार आहेत आणि अजूनही तुमचे 400-500 वॉच आवरचा क्रायटेरिया राहिलेला आहे. तर तुम्ही हे लक्षात घ्या, कट टू कट डेट पकडू नका, कारण 7 दिवसांचा पिरियड लागतो तो वॉच टाईम अपडेट होऊन अर्नच्या पेजवर येण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला इयर पूर्ण होण्या अगोदर 10 ते 12 दिवस अगोदरच तो पूर्ण वॉच टाईम तुमच्या ॲनालिटिक्सच्या पेजवर शो झाला पाहिजे. 365 डेजचा जिथे दिसतो तिथे पूर्ण 365 डेज पूर्ण होण्या अगोदरच 10 दिवस तिथे तो ॲड झाला पाहिजे, म्हणजे पुढे 7 दिवसानंतर तो अर्नच्या पेजवर ॲड होईल. अदरवाईज वर्षभर केलेली मेहनत परत ते नेक्स्ट प्रिसिडिंग 365 डेजमध्ये जाणार. तर ही एक महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची होती ती प्लीज समजून घ्या आणि अशाच प्रकारे लक्षात ठेवून काम करा की 7 दिवस लागतात तिथे अपडेट होण्यासाठी. तर 7 दिवस अगोदरच आपल्याला तो क्रायटेरिया इकडे पूर्ण झालेला हवा आहे. नाहीतर आपण विचार करू की हा अजून 7 दिवस आहे, तर शेवटच्या दिवशी मग ते अपडेट करायला मग परत ते नेक्स्ट सायकलमध्ये जाणार आणि मग त्याने काय होणार, नेक्स्ट सायकलमध्ये ते अपडेट व्हायला गेलं की मग एक दिवसाचा मायनस होणार, मग तुम्हाला इकडे परत मायनस होत जाणार अर्नच्या पेजवरून ते डायरेक्ट मायनस होतं. त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुमचा वॉच टाईम जर कमी होत आहे तर तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बघितलेले असणार म्हणून तुमचा वॉच टाईम कमी होत आहे. आता स्वतःचे व्हिडिओ बघणं म्हणजे काय, तर तुम्ही बघू शकता घरातल्या 1-2-3 मेंबरच्या मोबाईलवरून बघू शकता, पण स्वतःचा एक मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये जीमेलचा आयडी आहे आणि तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मल्टिपल जीमेलचे अकाउंट क्रिएट केलेले आहे आणि त्यातच तुमचं यूट्यूबचं अकाउंट जे तुमचं ऑपरेशनल अकाउंट ज्याच्यावर तुम्ही काम करता, व्हिडिओज अपलोड करता, तेही अकाउंट तिथेच आहे. तर तुमचा तो IP ॲड्रेस ट्रेस होतो आणि ह्या सगळ्या ईमेल आय डीवरून तुम्ही जे बघता ना व्हिडिओ, त्याचा मग ते व्ह्यूज आणि वॉच टाईम लगेच म्हणजे रात्रीत मायनस होऊन जातं, 1-1.5 दिवसात मायनस होऊन जातो. कारण का मला अनुभव आहे, मी माझ्या स्वतःच्या मोबाईलवरून ज्यावेळेस 1-2-4 वेळा 2-4 जरी व्ह्यूज असतील ना तरी ते सडनली मग 1-2-3 तासांनी फिल्टर होऊन ते मायनस होतं. त्याच्यामुळे काय करायचं, आपला जो मोबाईल आपण शूटसाठी वापरतो म्हणजे आपल्या यूट्यूबसाठी वापरतो त्या मोबाईलमध्ये दुसरा एकही जीमेलचा आयडी रजिस्टर करून ठेवायचा नाही. ठीक आहे, जेणेकरून आपण ही चूक करणार नाही. राहिली गोष्ट की तुम्ही जर तुमचा एखादा व्हिडिओ जो चांगला चाललेला आहे, काही गोष्टींमुळे रियूज कंटेंटमुळे वगैरे आपण तो हाईड करतो, अनलिस्ट करतो आणि डिलीट करतो, तर अशा ह्या गोष्टी केल्या आपण तर त्याच्यामुळे देखील तुमचा वॉच टाईम हा ड्रॉप होतो, कमी होतो आणि मग आपल्याला कळतच नाही की हा वॉच टाईम कमी का झालेला आहे. आता खूप वेळा असं होतं की तुम्ही बघता ॲनालिटिक्सच्या पेजवर की आमचा हा वॉच टाईम एवढा आहे आणि हा वॉच टाईम आमचा अर्नच्या पेजवर का दिसत नाहीये. तर हा डिफरन्स पण तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्ही प्रश्न विचारता. आमचे 4000 तास कंप्लीट झाले, आम्हाला यूट्यूबकडून नोटिफिकेशन आलं, मग इथे काहीतरी यूट्यूबचा एरर आहे. तर यूट्यूबचा काहीही एरर नाहीये. तर तुमच्या त्या पेजवर म्हणजे ॲनालिटिक्समधल्या वॉच टाईमच्या पेजवर तुमचा शॉर्ट्सचा वॉच टाईम देखील ॲड झालेला असतो, डॅशबोर्डवर देखील शॉर्ट्सचा वॉच टाईम असतो. त्याच्यामुळे तो ॲक्च्युअल वॉच टाईम म्हणून कन्सिडर करायचा नाही. रिअल काय आहे पद्धत बघण्याची वॉच टाईम याच्यावर एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेला आहे. जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत माझे, तर त्यांनी तो व्हिडिओ जाऊन पाहावा. त्यांना मी तिथे सांगितलेलं आहे कशा प्रकारे योग्य पद्धतीने आपल्याला टिल डेट म्हणजे कालच्या दिवसापर्यंत 24 तासांचा गॅप तर ऑलवेज राहतोच, 2 दिवसाचा, कारण कधी प्रोसेस करण्यासाठी डेटा प्रोसेसिंगसाठी तो ठेवलेला आहे. तर तुम्हाला तिथे तो व्हिडिओ पाहायला मिळेल. तर अशाच प्रकारचे अजून काही प्रश्न असतील तुमचे, कारण का हे मॅक्झिमम प्रश्न होते जे माझ्या सबस्क्रायबरकडून विचारले जातात की 365 डेजमध्ये खूप कन्फ्युजन होतं किंवा ते व्हिडिओचं काय होतं, मग ते व्ह्यूज जर आले नंतर मॉनिटायझेशनच्या नंतर त्या व्हिडिओवर व्ह्यूज आले त्याचं अर्निंग होतं का. तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये कव्हर झालेली आहे.
जर कुठे काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला. कमेंटचं मी नेहमीच उत्तर देत असते तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का, आवडला असेल तर ज्या मित्रमैत्रिणींना गरज आहे, जे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.